नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की वल्लरी आणि तेजामध्ये अजूनही श्वेता आणि अनिमेश वरून भांडण सुरू असतं. वल्लरी म्हणत असते, श्वेताला आपण कित्येक दिवस झाले ओळखतोय. तेव्हा तेजा चिडते आणि म्हणते की जो व्यक्ती अस्तित्वातच नाही त्या व्यक्तीविषयी तू माझ्याशी भांडतेस आणि त्याला शोधतेस. मला सांग, तुझ्याकडे एकतरी पुरावा आहे का अनिमेश असण्याचा? मी 10 पुरावे देऊ शकते तो नसण्याचा. तेव्हा वल्लरी जरा शांत होते आणि विचार करू लागते. तेजा म्हणते, एक तरी पुरावा असेल ना, त्याचा फोन नंबर असेल, नाहीतर तू त्याला बघितलं असशील. श्वेताचा आणि त्याचा फोटो मिळणं तर अशक्य आहे, पण किमान त्याचा फोटो असेल ना. असं म्हणत तेजा म्हणते की मला सांग, तुला काय माहिती आहे अनिमेशविषयी आणि तू अनिमेशला शोधतेस. अगं श्वेता कशी मुलगी आहे ना, हे तुला पण माहिती आहे. ती आपल्या फ्रेंडवर कशी चिडत होती. तिने मिठूला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तर हद्दच झाली. तिने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तेव्हा वल्लरी चिडते आणि म्हणते की काय हो, तिने जीवघेणा हल्ला केलेला तुमच्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा तेजा म्हणते की मला माहिती आहे, हे सर्व श्वेतानेच केले. वल्लरी म्हणते, पुरावा नसताना त्यांच्यावरती आरोप करायचा नाही आणि तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप करू शकत नाही. हे सर्व काही श्वेताने केलेलं नाहीये, कारण तिच्यावरचा आरोप अजून सिद्ध झालेला नाहीये. तेव्हा मात्र प्रेरणा खूप चिडते आणि म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघींचं? सारखं भांडण भांडण. आता मला ना हे सर्व काही सहन होत नाहीये. तितक्यात तेजा म्हणते की हे बघ प्रेरणा, ऐक जरा माझं. तेव्हा मात्र प्रेरणा चिडते अजूनच आणि ती म्हणते की तू बघ, ऐक, मला ना आता ह्या निगेटिव्ह वातावरणात राहावंसं वाटत नाहीये. सारखं भांडण भांडण, कटकट कटकट, काय चाललंय या घरामध्ये हा? असं म्हणत प्रेरणा त्या दोघींवरती चिडू लागते आणि म्हणते की मला ना आता इथे राहावंसंच वाटत नाहीये. मी माझ्या गावी निघून जाते. हे ऐकल्यावरती वल्लरी ही एकदम चकित होते आणि प्रेरणाकडे बघू लागते. प्रेरणा म्हणते की मी आता 1 मिनिटही इथं राहू शकत नाही. उद्या सकाळीच मी माझ्या गावी जाते, माझं ठरलंय. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, जरा ऐका ना माझं. प्रेरणा म्हणते की वल्लरी, तू तर काही बोलूच नको आणि मला समजवण्याचा प्रयत्न अजिबात करू नको. माझं ठरलंय, मी उद्या गावी निघून जाते. असं म्हणत प्रेरणा चिडचिड करत आतमध्ये निघून जाते. आता तेजा आणि वल्लरी एकमेकीकडे बघायला लागतात आणि आपलं भांडण तिथंच संपवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणा तिची बॅग पॅक करते आणि गावी जायला लागते. तितक्या तिथे वल्लरी तिच्यासाठी पर्स घेऊन येते आणि म्हणते, प्रवासात तुमच्यासाठी पाण्याची बॉटल ठेवली आहे. तुमच्याकडे खूप सामान आहे, मी येऊ का तुम्हाला स्टेशनवर पोचवायला? तेव्हा मात्र प्रेरणा म्हणते की नाही, मी जाईन. त्यानंतर ती देवाजवळ येते आणि तिथे स्वामींसमोर हात जोडून नमस्कार करते आणि पुढे ती तेजाकडे पाहायला लागते. तेजा सुद्धा प्रेरणाकडे पाहत असते, पण तिला काहीच म्हणत नाही. पुढे प्रेरणा लगेच तिथून निघून जायला बाहेर येते. दरवाजा बाहेर आल्यावरती प्रेरणा पुन्हा एकदा मागे वळून बघते. तिथे तिला मिठू दिसत असते. मिठू म्हणते, काय राव, एवढीच का आपली मैत्री? आम्हाला सोडून निघालीस का? कधी परत येणार आहेस? लवकर परत यायचं हा. तितक्यात तिला श्वेता पण तिथे दिसते. श्वेता म्हणते की हे बघ, कोकणातले आंबे आणल्याशिवाय तुला या घरामध्ये घेणार नाही. आंबे आणावेच लागतील तुला. हे सर्व काही प्रेरणाचे भास असतात. प्रेरणा ते सर्व बघत असताना तेजा आणि वल्लरी प्रेरणाकडे बघत असतात आणि त्या प्रेरणा ज्या ठिकाणी बघते त्या ठिकाणी पण बघतात. इकडे प्रेरणाला रडू येतं. प्रेरणा डोळे पुसते आणि पुन्हा एकदा त्या दिशेने बघायला लागते, तर तिथे कुणीच नसतं. तेव्हा प्रेरणाच्या लक्षात येतं की प्रेरणाला भास झालाय. त्यानंतर प्रेरणा लगेचच तिथून निघून जाते. इकडे तेजा विचार करते की काय राव, ही प्रेरणा खरंच निघून गेली का? म्हणजे आता या बुलबुल बागेत फक्त आपण दोघी, पुणे आणि जळगाव. असं म्हणत तेजा वल्लरीकडे बघते. इकडे प्रेरणा जिना उतरून खाली येते. खाली आल्यानंतर तिला तिच्या आईचा फोन येतो. ती म्हणते, सकाळी सकाळी आईचा फोन? ती लगेच फोन रिसीव्ह करते. तिची आई म्हणते, काय ग प्रेरणा, निघालीस का? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आत्ताच निघाली, रूमच्या खाली आलेली आहे. तितक्यात प्रेरणाची आई म्हणते की मला वाटलंच होतं. काय गरज आहे ग तुला इकडे यायची? तुला मी आधी सांगितलं होतं ना, इकडे यायची काही एक गरज नाहीये. तेव्हा प्रेरणा म्हणते, आई फक्त थोड्या दिवसासाठी मला बाबांना भेटायचं आहे ग. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते, काय करणार आहेस भेटून? गळ्यात गळा घालून रडणार आहेस का? आणि त्याने आपलं पोट भरणार आहे का? आधीच मी घर कसं चालवते ना, मला माहितीये. इथे अजिबात यायचं नाही, तुला सांगून ठेवते मी. तू तिथेच थांबायचं आणि फक्त वेळेवर पैसे गावी पाठवायचे. असं म्हणत प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की काही गरज नाही इथे यायची. आणि कसं आहे ना, गावात मिठूचा विषय खूप चर्चेत रंगलेला आहे. त्यामुळं तू इथे येऊन अजून आमच्या डोक्याला ताप देऊ नकोस. आम्ही घराच्या बाहेरही निघत नाही. तू अजिबात इकडे यायचं नाहीस. असं म्हणत प्रेरणाची आई फोन ठेवते. प्रेरणा रडत असते आणि लगेच ती पुन्हा रूमवर निघून येते. इकडे वल्लरी आणि तेजा शांत बसलेले असतात. तितक्यात तिथे त्यांना प्रेरणा दिसते. तेजा म्हणते, ही खरंच आली आहे का, मला भास झालाय. असं म्हणत त्या दोघी जणी पटकनी प्रेरणाजवळ जातात. आता प्रेरणा रडू लागते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला बसायला सांगते आणि विचारते, काय झालं प्रेरणाताई?
तेव्हा प्रेरणा म्हणते की आईचा फोन आला होता. तिची आई कशा प्रकारे काय काय बोलली ते सर्व काही प्रेरणा आता ह्या दोघींना सांगते. हे सगळं ऐकल्यावरती वल्लरी आणि तेजा ह्यांना खूप आश्चर्य वाटतं. तेजाला तर प्रचंड राग येत असतो. प्रेरणा म्हणते की मला गावी यायला नाही सांगितलं. यावरती तेजा म्हणते की तुझ्या आईला ना सकाळी आणि संध्याकाळी 10-10 पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत. अरे सावत्र म्हणजे किती सावत्र असायला हवं. तितक्यात प्रेरणा म्हणते अगं तेजा काय बोलतेस हे तू. तेजा म्हणते कसं आहे ना, काही उपयोग नाहीये माझा बोलून. तूही सुधारणार नाही आणि तुझी आई पण. तितक्यात वल्लरी म्हणते की प्रेरणाताई नका काळजी करू, तुम्ही इथेच राहा. आपण एकमेकींच्या साथीने हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. प्रेरणा म्हणते की अगं आधी छोटे छोटे प्रॉब्लेम येत होते आणि आपण ते सॉल्व्ह केले, पण आता खूप मोठे मोठे प्रॉब्लेम यायला लागलेत ग. मला आता इतकं कळलंय की आता गाव माझं राहिलेलं नाहीये, मी गावाला जाऊ शकत नाहीये, माझं नातं तिथलं कायमचं तुटलेलं आहे. आणि त्या सर्वांना माझी काही एक गरज नाहीये, त्यांना फक्त माझे पैसे हवेत आणि पैशासाठीच ते फक्त मला फोन करत असतात. मी त्यांना नकोय, फक्त माझा पैसा हवाय. असं म्हणत प्रेरणा जरा रडू लागते. तेजा आणि वल्लरी दोघी तिला समजवत असतात. त्यानंतर प्रेरणा म्हणते की वल्लरी, मी आता ठरवले, संकटांना पाठ देऊन पळायचं नाही, तर त्या संकटांना तोंड द्यायचं. मी तुझ्या इतकी खंबीर नाहीये, परंतु मी इतकं करू शकते की संकटांचा सामना मी नक्कीच करू शकते. आणि वल्लरी, मी आता इथून कुठेही जाणार नाहीये, मी आपली मैत्री कायम जपून ठेवेन. असं म्हणत प्रेरणा त्या दोघींकडे बघू लागते. प्रेरणाला वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपण सगळ्यांनी एकमेकीच्या साथीने या संकटाला तोंड दिलं पाहिजे. आपण काहीतरी करूयात आणि त्या दोघींना या संकटातून बाहेर काढूयात. तितक्यात प्रेरणा म्हणते की कसं आहे ना वल्लरी, तू वकिलीचं शिक्षण घेतेस, तुझ्या इतकं कायद्याचं ज्ञान आम्हाला नाहीये, पण म्हणून आम्ही तुझी मदत करू शकत नाही. पण मला असं वाटतं की तू श्वेताला सोडवण्यासाठी मदत कर, आम्ही मिठूची काळजी घेतो. तर तेजा आणि वल्लरी प्रेरणाला मिठी मारतात. प्रेरणा म्हणते की मिठूच्या आईबाबांना काय हवंय, मिठूला काय हवंय, नकोय, ते सर्व गोष्टी आम्ही बघतो. तू श्वेताला सोडायचा प्रयत्न कर. आणि मी आजच मिठूला भेटायला हॉस्पिटलला जाणार आहे. त्यानंतर ती म्हणते की तुम्ही श्वेताला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. वल्लरी म्हणते की हो नक्कीच, मी श्वेताला यातून नक्कीच बाहेर काढणार. आता तुमच्या बोलण्याने मलाही अजून बळ मिळालंय. असं म्हणत वल्लरी खुश होते. तर इकडे पोलीस स्टेशनला मीरा इन्स्पेक्टर श्वेताची चौकशी करत असते. ती विचारते की हा अनिमेष कसा आहे, कोण आहे. तुझ्या अण्णांनी सांगितलंय आम्हाला की तुला खोटे पात्र उभं करण्याची सवय आहे. म्हणजे तुझी आई गेल्यानंतर तुला तुझी आई दिसायची, त्यानंतर तू तुझा खोटा भाऊ तयार केलास. हे सगळं काही तुझ्या कल्पनेचं आहे. तसाच अनिमेष आहे का? म्हणजे मला तरी तसं वाटतंय का कुणी आहे खरंच अनिमेष. यावरती श्वेता म्हणते की हे बघा अनिमेष आहे, पण त्याचा या गोष्टीची काही एक संबंध नाहीये. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की कसा नाहीये संबंध, तुझा संबंध आहे ना या केसशी, मग केस सॉल्व. त्याला आतमध्ये टाकते आणि तुला बाहेर काढते. पण श्वेता अनिमेषविषयी काही सांगायला तयार नसते. तर इकडे वल्लरी कसला तरी विचार करत असते. तितक्या तिथे प्रेरणा येते तिच्यासाठी कॉफी घेऊन आणि कॉफी देत म्हणते काय ग वल्लरी, कसला एवढा विचार करतेस. वल्लरी तो कॉफीचा कप हातात घेते आणि रडायला लागते. प्रेरणा तिला विचारायला लागते काय झालं ग, तू का अशी अचानक रडायला लागलीयस. तेव्हा वल्लरी म्हणते कसं आहे ना, या कॉफीच्या मगकडे बघून मला रडू आलं. जेव्हा मी अभ्यास करायची ना, तेव्हा माझ्यासाठी असा कॉफीचा मग घेऊन एक हात पुढे यायचा. कधी तो तेजताईचा असायचा, कधी तुमचा असायचा, तर कधी श्वेताताईचा असायचा. श्वेताताई नेहमी म्हणायच्या की वल्लरी, अगं किती अभ्यास करणार आहेस, चल 5 मिनिटं गप्पा मारूयात, म्हणजे तुझी झोप उडेल. अशी पळून जाईल बघ. आणि त्या 5 मिनिटाच्या गप्पा कधी 1 तासाच्या होऊन जायच्या ना, तर कधी संपायच्या पण नाही गप्पा. असं म्हणत वल्लरी श्वेताच्या आठवणीमध्ये रडू लागते. प्रेरणा म्हणते अगं अशीच आहे आपली श्वेता, कायम इतरांची मदत करायला पुढे असते ती. वल्लरी म्हणते आणि मिठूताई मिठूताई नेहमी म्हणायच्या की वल्लरी तू खूप मोठी वकील होशील आणि माझ्या सर्व केसेस मी तुझ्याकडेच देईन. कसं आहे ना, मला जे फसवतात त्यांची केस घेऊन मी तुझ्याकडेच येणार आहे. पुढे वल्लरी म्हणते की मला वाटलं नव्हतं त्यांची केस मला अशा प्रकारे सॉल्व्ह करावी लागेल. पुढे वल्लरी म्हणते की मला ना फक्त अनिमेष जरा एकदा सापडला असताना किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही कळालं असतं ना की हा अनिमेष आहे, तर बरं झालं असतं. अनिमेषचा फोन नंबर जर आपल्याला मिळाला नसता ना, तर त्याच्याशी बोलता आलं असतं. परंतु फोन नंबर तर आता श्वेताच्याच फोनमध्ये असेल आणि श्वेताचा फोन तर पोलिसांकडे आहे, मग कसा मिळेल आपल्याला त्याचा नंबर. तेव्हा प्रेरणा म्हणते की कसं आहे ना, आपल्याला याबाबत फक्त तेजा मदत करू शकते. आपण जर श्वेताचा फोन हॅक वगैरे केला तर, तिचा डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला तर, तेजाला हे सर्व जमतं. आपण तिला विचारायला हवं. तर वल्लरी लगेच प्रेरणाला मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही माझं काम खूप सोपं केलेलं आहे, खरंच थँक्यू. आपण तेजताईंशी बोलायला हवं.
मला फक्त एकदा तो अनिमेष भेटायला हवा. मी नक्कीच श्वेताताईंना यामधून सोडवेल. असं म्हणत आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.